नमस्कार, मी करुणा ढोले. मी मयुरेश कडव. बातमीचं सातबारामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. शिवसमर्थची दामदुप्पट ठेव योजना. राजा पंढरीचा सोबत लाखोंची बक्षिसं जिंकण्याचीही संधी. मुंबई महापालिकेचा 39,038 कोटींचा अर्थसंकल्प सादर. आरोग्य विभागासाठी 4,728 कोटींची तरतूद. मुंबईकरांना मालमत्ता करात सरसकट माफी नाहीच. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही? शेतकरी शत्रू आहेत का? शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल. गोंधळातच पार पडली गोकुळ दूध संघाची सभा. मागील सभेचं इतिवृत्त वाचताना सभेत झाला गोंधळ. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज 5 फेब्रुवारीपासून अधिक आक्रमक होण्याची चिन्ह. जिल्ह्यातून मोर्चे काढले जाणार. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी. शर्जील उस्मानीला शोधण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना. गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. एल्गारवरील कारवाईच्या मागणीसाठी पुण्याच्या महापौरांसह नेत्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. पंधरा फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालय सुरू होणार. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन तसंच ऑफलाईन परीक्षा होणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज सादर केलाय. तब्बल 39,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून मागच्या वर्षी 33,441 कोटींचा हा अर्थसंकल्प होता. त्यात यंदा 16.74% वाढ झाली आहे. कोस्टल रोडसाठी यंदा 2,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य विभागासाठी 4,728 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. In the current year, our net loss, despite everything, may not be more than 400 crores, and that also may get recovered if because of 50% incentive, some volume is increased. But assuming no volume is increased, still the loss cannot be more than 400 crores. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 39,038 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. मागील वर्षी 33,441 कोटींचा अर्थसंकल्प होता. आरोग्य विभागासाठी या अर्थसंकल्पात 4,728 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करात सवलत देण्यात आली आहे. कोस्टल रोडसाठी 2,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी अर्थसंकल्पाविरोधात एक खोचक ट्विट देखील केलेलं आहे. दरम्यान नेमकं काय ट्विट केलंय त्यांनी पाहूयात. कारभारांची कोणतीही चमकदार कामगिरी नसलेल्या धनदांडग्यांना केलेल्या सवलतींच्या वर्षावामुळे 5,867 कोटी महसुलात घट असलेला हा अर्थसंकल्प आहे. पालिकेला 5,876 कोटींनी कर्जबाजारी करणारा अर्थसंकल्प म्हणजे रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट, कारभारांचा उगाच बाजीरावांचा थाट, असंही आशिष शेलार म्हणाले. मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर होत असताना सहआयुक्त पाणी समजून चक्क सॅनिटायझर प्यायल्यामुळे एकच गोंधळ उडाला. नेमकं काय झालं त्यावेळी पाहूयात.
पाणी समजून सहआयुक्त प्यायले सॅनिटायझर. शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प मांडताना गोंधळ. नजर चुकीने घडला प्रकार. जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचं महाबजेट सादर होणार असल्यानं साऱ्या राज्याचं या बजेटकडे लक्ष लागलं होतं. हे बजेट सादर करण्यापूर्वी शिक्षण विभागानं 2021-22चा अर्थसंकल्प सादर केला. सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. शिक्षणाचं बजेट सादर करण्यापूर्वी रमेश पवार यांनी पाणी समजून चक्क सॅनिटायझरची बाटलीच तोंडाला लावली. पुन्हा एकदा पहा त्यावेळी नेमकं काय घडलं. आपण पाण्याऐवजी सॅनिटायझर प्यायल्याचं लक्षात येताच संध्या दोशी यांनी त्यांना तातडीनं पाण्याची बाटली दिली. थोड्या वेळानं बरं वाटल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प अहवाल वाचण्यास सुरुवात केली. गोंधळ वगैरे नाही. पाण्याची बाटली आणि ती बाटली सेम होती, त्याच्यामुळे असं वाटलं. जस्ट मी घेतलं, त्याच्यानंतर लक्षात आल्यानंतर गुळणी केली. तसं काही म्हणजे आत गेलेलं वगैरे नाही, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. अजिबात त्रास नाही. एकदम परफेक्ट. हां ठीक आहे. दोन्ही बाटल्या सेम दिसल्यामुळे बजेट सुरुवात करण्यापूर्वी पाणी घ्यावं असं वाटलं, पण ते नव्हतं. पण शिक्षण विभागाचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची तब्येत ठीक नसल्यानं रमेश पवार यांच्यावर अर्थसंकल्प वाचनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र नजर चुकीनं त्यांनी पाण्याऐवजी सॅनिटायझर घेतल्यानं काही वेळ सर्वांचीच भंबेरी उडाली, हे मात्र खरं. सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई. पुण्यात पुढच्या बातमीकडे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही? शेतकरी शत्रू आहेत का? असा सवाल राहुल गांधी यांनी सरकारला विचारलाय. शेतकरी मागे हटणार नाही, त्यामुळे कृषी कायदे सरकारला मागे घ्यावेच लागतील असंही ते म्हणालेत. शिवाय मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशातला पैसा 10 ते 15 जणांच्या खिशात टाकतंय. सरकार सैन्याला पुरेसे पैसे देत नसल्याचा आरोप देखील यावेळी राहुल गांधी यांनी केलाय. सरकार किलाबंदी क्यों कर रही है? क्या ये किसानों से डरते हैं? क्या किसान दुश्मन है? मैंने कहा है कि किसान हिंदुस्तान की स्ट्रेंथ है, शक्ति है, और इसको दबाना, मारना, धमकाना सरकार का काम नहीं है. सरकार का काम किसान से बात करने का है और इस समस्या को रिजॉल्व करने का. मेरी एक्सपेक्टेशन थी बजट के बारे में कि सरकार हिंदुस्तान के 99% लोगों को सपोर्ट देगी. ये बजट 1% आबादी का बजट है. जो हमारे स्मॉल एंड मीडियम इंडस्ट्री के लोग हैं, जो हमारे वर्कर्स हैं, किसान हैं, जो हमारी फोर्सेस हैं, उन सब से आपने पैसा छीन कर लेकर उन्हीं 5, 10, 15 लोगों के पॉकेट में डाल दिया है. दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूर समाचार घेत भारतीय जनता पक्षानं पलटवार केलाय. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देत काही प्रश्न उपस्थित केलेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हिंसाचार पसरवणाऱ्यांना सोडून द्यायची मागणी करतायत. हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती राहुल गांधी यांचे नातलग आहेत का? रस्त्यांवर गोळ्या चालवाव्यात, रक्तपात व्हावा अशी राहुल गांधींची इच्छा आहे का? असे सवाल संबित पात्रा यांनी उपस्थित केलेत. अभी चंद मिनटों पहले राहुल गांधी ने भी प्रेस कॉन्फ्रेंस किया और अपने उसी अपरिपक्वता, इमेच्योरिटी का परिचय राहुल गांधी जी ने पूरे हिंदुस्तान के सामने रखा. कहीं न कहीं पुनः किसान बंधुओं के कंधे पर बंदूक रख के अपनी राजनीतिक रोटी सेकने की कोशिश राहुल गांधी जी ने की और साथ ही साथ पुनः किसानों के माध्यम से लोगों को भड़काने का जो प्रयत्न राहुल गांधी ने कहा और किया, वो आज हमने देखा है. दरम्यान दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली होती.
या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांच्यासहित अनेक मंत्री उपस्थित होते. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 71वा दिवस आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारही कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत या आपल्या निर्णयावर अडून आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. तर दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला ट्विटरवरून पाठिंबा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांना आणि ख्यातनाम व्यक्तींना भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं खडे बोल सुनावलेत. सेलिब्रिटींकडून सोशल मीडियावर केले जाणारे खळबळजनक वक्तव्य तसंच हॅशटॅग्स हे अचूक नसून बेजबाबदार असल्याची टीका परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी नुकताच भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारे ट्विट्स केले होते. यापूर्वी इंग्लंड आणि अमेरिकेच्या खासदारांनीही आंदोलनाच्या समर्थनात ट्विट केले होते, तर कॅनडाच्या पंतप्रधानांनीही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सकारात्मक असं भाष्य केलं होतं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केल्याच्या निषेधार्थ ट्विट करून अमेरिकी पॉप सिंगर रिहानानं जगभरात खळबळ माजवली. रिहानाच्या या ट्विटला रिट्विट भारतात अनेक सेलिब्रिटीजनी पाठिंबा दिलेला आहे. मात्र ही रिहाना कोण आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे. पाहुयात ही रिहाना नेमकी कोण आहे. रिहाना ही 32 वर्षीय आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप सिंगर आहे. सर्वात श्रीमंत संगीतकार असा 2019चा फोर्ब्स मासिकात तिचा उल्लेख आहे. 4400 कोटी रुपये इतकी रिहानाची मालमत्ता आहे. ट्विटरवर रिहानाचे 100 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जगभरातल्या सेलिब्रिटींमध्ये रिहाना 4थ्या स्थानावर आहे. भारतातील अनेक सेलिब्रिटीज रिहानाचे फॉलोअर्स आहेत. शेतकरी महापंचायतीत गर्दीमुळे मंच तुटल्यानं टिकैत यांच्यासह इतर नेते कोसळलेत. हरियाणातील जिंद इथं आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित झाले होते. त्यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यानं मंच अचानक तुटला आणि त्यावर उपस्थित असलेले राकेश टिकैत यांच्यासह इतर शेतकरी नेते खाली कोसळले. त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही वेळातच व्यासपीठ व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा व्यासपीठावर आले. भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात असं म्हणत राकेश टिकैत यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. आता बातमी आहे कोल्हापूरची. गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सालाबादप्रमाणे यंदा देखील गोंधळ झालाय. गोकुळची सभा सुरळीत पार पडली आहे असं फार कमी वेळा पाहायला मिळालंय. यंदाच्या वार्षिक सभेत नेमका गोंधळ का झाला पाहूयात खास रिपोर्ट. गोकुळच्या वार्षिक सभेत पुन्हा गोंधळ. सतेज पाटील आणि महादेवराव महाडिकांचे समर्थक आमने सामने. गोकुळच्या प्रत्येक सभेत राडेबाजी का होते? गोकुळ दूध संघाचं राजकारण पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. कट्टर राजकीय विरोधक असलेले सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात गोकुळच्या सत्तेवरून नेहमीच खडाजंगी पाहायला मिळते. गोकुळ दूध संघाच्या मलईसाठी असलेली चढाओढ आणि त्यासाठी साम दाम दंड भेदाचं राजकारण हे नेहमीच झालंय. आज गोकुळच्या वार्षिक सभेत मागील सभेचं इतिवृत्त वाचताना विरोधकांनी गोंधळ घातला. मागील वर्षी सभा झालीच नाही तर इतिवृत्त कसलं असा सवाल विरोधकांनी केला आणि नेहमीप्रमाणे यंदाची ही गोकुळची सभा वादळी ठरली. मागणी म्हणजे गेल्या वर्षीची मिटिंगच झालेली नसताना मिटिंग झाली असं म्हणतात, धडधडीत खोटं बोलतात. त्यांनी त्याचं मागच्या वर्षीचं आम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवावं. गेल्या वर्षीची सभा 1 मिनिटात उधळली गेलेली आहे. सत्तारूढांनी गेल्या वर्षीची मिटिंगच चाललेली नाही तरी पण ते खोटं बोलतात की गेल्या वर्षी मिटिंग झाल्या. सभा उधळली गेली आणि त्यांनी उधळली आणि आज जर ते प्रोसिडिंग कायम करत असतील तर याच्यासारखं वाईट काही नाही. आणि आम्ही इथं प्रश्न विचारण्यासाठी आलोय, परंतु जाणून बुजून विरोधक सभा उधळण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणि दुसऱ्यांना कुणाला बोलण्याची संधी देत नाहीत. माईक घ्यायचं आणि आपलंच म्हणणं रेटायचं, हे काय बरोबर नाही. विरोधकांनी सुरू केलेल्या गोंधळातच सभा घेण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी ही सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर सभा व्यवस्थित पार पडल्याचा दावा सत्ताधारी करताय. विरोधकांच्या गोंधळामुळे सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं देता आली नसल्याचं अध्यक्ष अरुण नरके यांनी म्हटलंय. सभा जरी थोडा विरोधकांनी प्रयत्न केला तरी जवळजवळ सगळे लोक सभा झाली रे असं हे आहे. आणि मीच त्याला साक्षीदार मीच आहे, त्याला अध्यक्ष मीच होतो. जाणीवपूर्वक केला, त्यांना मीटिंग चालवायचीच नव्हती, गोंधळ केला, कारण आम्ही चालवली. गोकुळची निवडणूक पुढल्या 1-2 महिन्यात जाहीर होईल, त्यामुळेच यंदाची सभा वादळी होणार हे निश्चित होतं. आमदारकीपेक्षा गोकुळचं संचालक पद कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीला जरी अवधी असला तरी धुरळा मात्र आत्तापासूनच उडायला सुरुवात झाली आहे. कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर. शिवसेनेनं गुजराती बांधवांसाठी मुंबईमा जलेने बी न फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा केल्यानंतर आता रास गरबाचं आयोजन केलंय. 7 फेब्रुवारीला गुजराती बांधवांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात 21 गुजराती उद्योजक आणि व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मुंबई महापालिका निवडणुकीला आता 1 वर्षाचा अवधी उरलाय, त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या आखताना दिसतोय. शिवसेनेनंही देखील असाच प्रयत्न केलाय. आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून 5 फेब्रुवारीपासून मराठा समाज अधिक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तशी तयारीही सुरू झालेली आहे. 5 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर राज्य सरकारनं दुसरा पर्याय शोधून मराठ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मराठा समाजानं आंदोलनाचीही तयारी केली आहे. मराठवाडा आणि पुण्यात सध्या आंदोलनाची तयारी केली जाते. जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव इथं मराठा समाजाच्या वतीनं पुन्हा आक्रमकपणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर औरंगाबादच्या क्रांती चौकातही आंदोलन केलं जाणार आहे. तर दुसरीकडे पुण्याहून मराठा संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. 5 तारखेला होणाऱ्या सुनावणीमध्ये आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की स्थगिती उठली पाहिजे व पुढची सुनावणी सुरू झाली पाहिजे. परंतु जर 5 तारखेला निर्णय लागणारच नसेल आणि लागलाच नाही तर राज्य सरकारच्या हातामध्ये असलेल्या गोष्टी या राज्य सरकारने तात्काळ द्याव्या. आमचं आंदोलन हे न्यायालयाच्या विरोधात नाही, आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात आहे. बुलेटिनमध्ये आपल्याला इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात, पण त्यापूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आणि बातमी आता शर्जील उस्मानी संदर्भातली. एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानीला शोधण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. उस्मानी याच्या विरोधात पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शर्जील उस्मानी यानं पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदूंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एल्गार परिषद जी 30 तारखेला पुण्याला झाली त्याच्यामध्ये जे उस्मानी यांनी जे वक्तव्य केलं त्याची व्हिडिओ क्लिपिंग आम्ही पोलिसांनी बोलावली होती. त्याची संपूर्ण तपास केला आणि त्याबद्दल FIR दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्र पोलीस त्याचा शोध घेत आहे. सध्या तो महाराष्ट्रात नाही आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि त्या पद्धतीने त्याचा शोध चालू आहे. आता महाविद्यालयांसंदर्भात एक मोठी बातमी आहे. 15 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय असणार आहेत. महाविद्यालयांनी फीसाठी सक्ती करू नये असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. 50% उपस्थितीमध्ये महाविद्यालयं सुरू केली जाणार आहेत. आता एक वेगळी बातमी. समुद्राच्या पाण्याखाली एक आगळा वेगळा विवाह सोहळा चेन्नईतल्या समुद्रात पार पडला.
चेन्नईत निलंकराई बीचपासून 4.5 किलोमीटर आत आणि समुद्राच्या 60 फूट पाण्याखाली हा विवाह सोहळा पार पडला. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या चिन्नादुराई आणि श्वेता यांनी समुद्राच्या तळाखाली लग्नगाठ बांधली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही. बातमी जी व्यवस्था बदलेल.